नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महासेमी इंग्लिश चॅनलवर। आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी जनरल सायन्स टॉपिक नंबर 12 इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस। So, can you tell we consume many food items in our daily life? For example, lemon, turmeric, tomato, sugar, vinegar, salt, etc. Do all atoms taste similar? बघा आपण काय करतो, डेली काय करतो, मेनी फूड काय करतो, कंझ्युम करतो, म्हणजे जे वेगवेगळे फूड आयटम आहेत ते आपण काय करतो, डेली घेत असतो। फॉर एक्झाम्पल लेमन, टर्मरिक, टोमॅटो, शुगर, विनेगर, salt, etc. Do all atoms taste similar? So answer is no. All atom taste are different. Next आहे write the taste of lemon, sugar, curd, lime, baking soda, amla, turmeric, raw mango, pomegranate, water, sour, astringent, sweet, bitter, tasteless. आता बघा आपल्याला काय करायचं, या सगळ्यांची टेस्ट सांगायची आहे। नेक्स्ट आहे बघा ऍसिड। ऍसिड म्हणजे काय आपल्याला बघायचे आहे। ऍसिड म्हणजे आम्ल। सो यू विल नोटिस दॅट सम सबस्टन्सेस हॅव स्वीट टेस्ट, सम आर बिटर, सम आर सोर और एस्ट्रिगंट। Lemon and turmeric, vinegar or amla like substances acquire sour taste due to the presence of typical compound in them. आता बघा आपण नोटीस केलेलं असेल की वेगवेगळ्या पदार्थांची चव ही वेगवेगळी असते। जसे की बघा शुगर जे आहे ते स्वीट टेस्ट मध्ये असते, सम आर बिटर, काही पदार्थ आपल्याला असे कडवट लागतात तर काही पदार्थ सोर लागतात। Like lemon, turmeric, vinegar, amla, such substances are acquire sour taste. It is because म्हणजे त्यांच्यामध्ये एक टिपिकल कंपाऊंड असतं ज्याच्यामुळे काय होतं, त्यांची टेस्ट वेगवेगळी लागते। Such compounds imparting sour taste are called. असे पदार्थ ज्यांचे काय असते, सोर टेस्ट असते, अशा पदार्थांना आपण काय म्हणतो, ऍसिड्स असे म्हणतो। Acids are soluble in water. आणि हे जे ऍसिड्स आहेत ते काय असतात बघा, वॉटर मध्ये सोल्युबल असतात अँड दे आर करोजिव्ह इन नेचर। आणि ते कसे असतात, करोजिव्ह इन नेचर असतात। Animals and plants also possess acids in them. बघा ॲनिमल अँड प्लांट हे दोन्ही जे असतात त्यांच्यामध्ये काय असतं, ऍसिड्स प्रेझेंट असतात। ऍसिड प्रेझेंट इन फूडस्टफ्स आर कॉल्ड नॅचरल ऍसिड्स और ऑर्गॅनिक ऍसिड्स। आता बघा फूडस्टफ मध्ये जे ऍसिड प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणतो, नॅचरल ऍसिड्स और ऑर्गॅनिक ऍसिड्स। सो these acids being weak in nature are called weak acid. आता ही जी ऍसिड्स आहेत ती वीक इन नेचर असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, वीक ऍसिड्स असे म्हणतो। सम ऍसिड्स आर स्ट्रॉंग इन नेचर। याच्यामधील काही ऍसिड्स जे असतात ते काय असतात, स्ट्रॉंग असतात। दे आर कॉस्टिक, इन्फ्लामेटरी। फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ऍसिड दॅट इज H2SO4, हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl अँड नायट्रिक ऍसिड HNO। ही जी ऍसिड्स आहेत, these acids are also called as mineral acids. आणि ह्या ऍसिडना काय म्हटलं आहे, मिनरल ऍसिड्स असे म्हटलेले आहे। The skin gets burned when their concentrated solution falls on the skin. आता ही जी ऍसिड्स आहेत H2SO4, HNO3, HCl, हे ऍसिड जेव्हा आपल्या स्किनवर पडतात त्यावेळी काय होतं बघा, आपली स्किन बर्न होते। Similarly, their vapors, if inhaled, can be harmful to health. आता बघा ही जी कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स आहेत ती जर आपण
त्यांच्या जर आपण कॉन्टॅक्ट मध्ये गेलो तर काय होऊ शकतात बघा, ते आपल्या हेल्थसाठी हार्मफुल होऊ शकतात. स्ट्रॉंग कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स are converted into their dilute acids by slowly adding them into water. आता ही जी ऍसिड्स आहेत ती स्ट्रॉंग आहेत, तर त्यांना आपण डायल्यूट करण्यासाठी काय करतो बघा, हळूहळू त्याच्यामध्ये वॉटर म्हणजेच पाणी मिक्स करतो आणि त्यांचे काय करतो आपण डायल्यूट सोल्युशन बनवतो. Such dilute acids are less harmful and their corresponding strong acid. आणि ही जी ऍसिड्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण त्यांना डायल्यूट केलेलं आहे म्हणजे ज्यांचे वॉटर घातलेलं आहे, ते जे ऍसिड आहे ते कमी हार्मफुल असतात त्याच्या करस्पॉन्डिंग स्ट्रॉंग ऍसिड पासून कमी काय असतात ते हार्मफुल असतात. आता बघा, इफ यू टेस्ट डायल्यूट सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा यू विल फाइंड इट astringent or bitter. Next, substances having astringent, bitter taste and slippery to touch, for example, lime water that is CaOH twice, baking soda NaSCO3, caustic soda that is NaOH and soap are called bases. आता आपण बेसेस कुणाला म्हणतो बघा, जे टेस्ट मध्ये काय आहेत बघा, astringent or bitter or this have bitter taste and slippery to touch. टच करण्यासाठी ते स्लिपरी असतात. फॉर एक्झाम्पल लाईम वॉटर दॅट इज CaOH twice, बेकिंग सोडा दॅट इज NaSCO3, caustic soda NaOH and soaps. These are called as bases and bases are completely different from acids. आणि ही जी बेसिस आहेत ती काय आहेत बघा, कम्प्लिटली काय आहेत बघा, डिफरंट आहेत ऍसिड्स पासून. केमिकली दे हॅव प्रॉपर्टीज अपोजिट टू दॅट ऑफ ऍसिड्स. आणि त्यांच्या प्रॉपर्टी काय आहेत बघा, केमिकली डिफरंट आहेत ऍसिड्स पासून. दे आर ऑल्सो इन्फ्लामेटरी टू स्किन इन देअर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. आणि बेसिस सुद्धा काय आहेत बघा, ते जर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये असतील तर ते आपल्या स्किनसाठी हार्मफुल असतात. वी नो दॅट द डिस्टिल्ड वॉटर इज टेस्टलेस. आता बघा, डिस्टिल वॉटर जे आहे ते कसं असतं, टेस्टलेस असतं. वॉटर इज नायदर ऍसिडिक नॉर बेसिक. आता हे जे वॉटर आहे ते ऍसिडिक पण नसतं आणि बेसिक पण नसतं, म्हणजे ते कसं असतं, न्यूट्रल असतं. नेक्स्ट आहे बघा, इंडिकेटर. The substances which are neither acidic nor basic and are chemically inert in nature. जसे की आपण आता वॉटर बघितलं, ते कसं होतं, neither acidic nor basic. So this is chemically inert in nature. Touching or tasting of acid or base is very harmful. So बघा, आपण ऍसिड किंवा बेसला डायरेक्टली टच केलं तर ते कसं असतात, आपल्यासाठी हार्मफुल असतात. And hence टिपिकल इंडिकेटर्स आर युज्ड टू रेकग्नाइज देम. आणि त्यांना आपण काय करतो बघा, त्यांना ओळखण्यासाठी आपण काय कशाचा वापर करतो, इंडिकेटर्सचा वापर करतो. द सबस्टन्सेस विच चेंजेस देअर कलर्स इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑर बेस आर कॉल्ड इंडिकेटर्स. आता आपण इंडिकेटर्स कोणाला म्हणतो बघा, असे सबस्टन्स जे काय करतात, देअर कलर चेंज, त्यांचे कलर कसे होतात बघा, चेंज होतात इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड ऑर बेसेस. म्हणजे इंडिकेटर हे असे सबस्टन्स आहेत जे काय होतात बघा, ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये वेगळा कलर दाखवतात आणि बेसच्या प्रेझेन्स मध्ये वेगळा कलर दाखवतात. त्यांना आपण काय म्हणतो, इंडिकेटर्स असे म्हणतो. आता बघा, लायब्ररीमध्ये असलेले वेगवेगळे इंडिकेटर्स इन लॅबोरेटरी. In the laboratory, litmus paper is mainly used to test alkali or base. आता बघा, अल्कली और बेस ला काय करण्यासाठी बघा, ओळखण्यासाठी आपण काय करतो, लिटमस पेपर वापरतो. दिस पेपर इज मेड बाय अन एक्स्ट्रॅक्ट ऑफ लायकेन प्लांट. जे लायकेन प्लांट आहे त्याच्या एक्स्ट्रॅक्ट पासून काय केलं असतं बघा, हा लिटमस पेपर बनवलेला असतो. इट इज रेड और ब्ल्यू कलर. आणि हे जे लिटमस पेपर असतात ते कसे असतात, रेड किंवा ब्ल्यू कलरचे असतात. रेड म्हणजे लाल, ब्ल्यू म्हणजे निळा. ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड.
आता ब्ल्यू लिटमस पेपर जो आहे तो काय होतो बघा, रेड होतो ऑन डिपिंग इन ऍसिड. ऍसिड मध्ये जर आपण ब्ल्यू लिटमस पेपर डीप केला तर तो कसा होतो, रेड होतो. अँड रेड लिटमस पेपर टर्न्स ब्ल्यू बाय अल्कली. आणि जर आपण अल्कली मध्ये रेड लिटमस पेपर टर्न्स, तर रेड लिटमस पेपर काय होतो बघा, ब्लू होतो. सिमिलरली phenolphthalein, methyl orange and methyl red are used in laboratory in solution form. तसंच बघा वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स लॅबोरेटरी मध्ये वापरतात. phenolphthalein, methyl orange and methyl red. methyl orange indicator becomes pink. आता हा जो मिथाइल ऑरेंज इंडिकेटर असतो तो कसा होतो, पिंक म्हणजे गुलाबी. इन ऍसिड, ऍसिड मध्ये कसा होतो तो गुलाबी होतो. येलो इन अल्कली, अल्कली मध्ये कसा होतो तो येलो होतो. तसेच बघा phenolphthalein रिमेन्स कलरलेस इन ऍसिड अँड बिकम्स पिंक इन अल्कली. phenolphthalein जो आहे तो कसा होतो बघा, ऍसिड मध्ये कलरलेस राहतो आणि अल्कली म्हणजे बेस मध्ये पिंक होतो. युनिव्हर्सल इंडिकेटर विच आर इन लिक्विड स्टेट change their color in the presence of acid and base. Some are universal indicators which are in the liquid state. म्हणजे ते काय असतात बघा, लिक्विड फॉर्म मध्ये असतात, म्हणजे द्रव फॉर्म मध्ये असतात. आणि ते काय करतात, त्यांचे कलर जे आहेत ते चेंज करतात वेगवेगळ्या प्रेझेन्स मध्ये. म्हणजे ऍसिड मध्ये असेल तर वेगळा कलर येतो, बेस मध्ये असेल तर त्याचा वेगळा कलर येतो. इथे दाखवलेले आहेत बघा लॅबोरेटरी इंडिकेटर्स. इथे आहे बघा लिटमस पेपर, इथे आहे मिथाइल ऑरेंज, दिस इज phenolphthalein आणि हा आहे मिथाइल रेड. सो लिटमस पेपरचा आपण वापर कशासाठी करतो, ऍसिड आणि बेस च्या टेस्ट घेण्यासाठी काय करतो आपण, हे जे लिटमस पेपर आहेत ते वापरतो. सो thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Mahasya English. Thank you.